तुम्ही पळयतात युनिक गोवा. तुमचो सगळो पत्रकार भावांचो आनी आमचो कुर्तरी मतदारसंघाचे सगळे आमचे मेंबर तांचो सगळ्यांचो योगदान. तर तुमकां सगळ्यांक खबर आसतलें जशें आमी संघटन पर्व सुरू जाल्लो आमचो त्या निमतान आमी प्रायमरी मेंबरशीप केल्ली, आमची एक्टीव मेंबरशीप केल्ली. तेच्या नंतर आमी बूथ अध्यक्ष निवडले, तशेंच आमी हे काडले कमिटी काडली. सो आता आमचो मंडळाचो अध्यक्षय आमी निवडलेलो आसा डॉक्टर स्नेहा बाबर. सो आयच्या ह्या पत्रकार परिशदेंत आमी मुखाल्लो आमचो मंडळ पूर्ण निवडणूक करता. सो तेजी सुरवात हांव मागता डॉक्टर स्नेहा करची. परत एकदा सगळ्यांक पत्रकार परिशदेक आजच्या स्वागत. भारतीय जनता पार्टी कुर्तरी मंडळ हाज्यातर्फे आमचे मंडळाचे मेंबर आणि पत्रकार हांकां परत एकदा हांव स्वागत करता. संघटन पर्वाची सुरू जाता आसतना जी सगळी प्रक्रिया आसा ती प्रक्रिया आज पर्यंतची आमी पूर्ण पळयल्ली आसा. आमचे अध्यक्ष श्री दामू नायकजी जे 16 जानेवारीक तांची अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश तांची निवडणूक जाली. ताच्या नंतर आता मंडळ समिती डिक्लेअर करपाचे हे पर्व चालू आसा. आजच्या पत्रकार परिशदेत म्हजे बरोबर आसात आमचे भारतीय जनता पार्टी कुर्तरी मंडळाचे प्रभारी श्री शर्मद रायतुरकर बाब, आमचे आदले अध्यक्ष बाब निळकंठ एकावडे, तसेच आमचे एंथनी बार्बोजा आणि आमचे खूप सिनियर आणि पयलींचे मंडळ अध्यक्ष बरेच काळ जेन्ना भारतीय जनता पार्टीचे कुर्तरीन काम सुरू जाल्ले तेन्ना पासूनचे अध्यक्ष बाबा आमोणकर साहेब. आजची मंडळ अध्यक्ष कमिटी सगळ्या वाठारांनी डिक्लेअर जाता आसतना ही 30+1 म्हणजे 30 मेंबर अधिक भारतीय जनता पार्टीचो मंडळाचो अध्यक्ष अशी 31 जाणांची ही कमिटी आसा. ह्या कमिटीची अध्यक्ष जशें तुमकां सांगलें ही हांव जावन आसा. आमची वायस प्रेसिडेंट म्हणजे उपाध्यक्ष मिसेस बबिता बोरकर, मिस्टर तारकेश्वर नायक आणि क्लेमेंट डायस हे तिगूय जाण उपाध्यक्ष आसा वायस प्रेसिडेंट. बबिता बोरकर, तारकेश्वर नायक. कमिटी डिक्लेअर करता आसतना जशें तुमकां सांगलें की हांव अध्यक्ष आसा. वायस प्रेसिडेंट ही बाय बबिता बोरकर, तारकेश्वर नायक आणि क्लेमेंट डायस हे तीग जाण वायस प्रेसिडेंट उपाध्यक्ष आसा. आमचे जनरल सेक्रेटरी आसा निळकंठ एकावडे आणि दिप्ती फडते. आमचे ट्रेजरर आसा जयेश नाईक. ताच्या नंतर आमचे सेक्रेटरी मिसेस सुलोचना रेडकर, बाबा आमोणकर आणि प्रणिता प्रभू. बाकी सगळे जे आसा हे आमचे मेंबर आसा जे कोर मंडळाचे मेंबर आसा ते आसा बाब सुभाष जल्मी, मनीषा नाईक, योगेश मुंज, प्रल्हाद जावळीकर, जेसी बार्बोजा, बाबी झोरे, शशिकला बेळगांवकर, अर्जुन जल्मी, भारत नाईक, भक्ती सतरकर, दामोदर नाईक, रमेश अपनवार, सचिन पै, दीपक तळवणकर, योगेश नाईक, मानुएल बार्बोजा, आरती सतर्डेकर, मानुएल रॉड्रिगीस आरती सतर्डेकर, क्रिस्टालिना गोम्स, धीरज शेठ, रामप्रकाश मौर्य आणि जेम्स डिकोस्टा हे सगळे जावन आसा आमचे मेंबर. अशा पद्दतीन आमची ही 31 जाणांची कमिटी आसा. हांव सगळ्या कमिटी मेंबरांक खूप खूप अभिनंदन करता. ही कमिटी ही 2025 ते 2028 ह्या कार्यकारिणीत कार्यरत उरतली आणि परत एकदा सगळ्या कमिटी मेंबरांचो हांव येवकारता. तांकां म्हजे बेस्ट विशीस. म्हाका खबर आसा कुर्तरीन भारतीय जनता पार्टीचे काम करपा खातीर आमी गेली 4-5 वर्सां खूप प्रयत्न करता आणि अजूनही आमचे काम करपाचे जे संघटित रित्या अजून आमी बळकट करतली. अजून भारतीय जनता पार्टीचो जो हांगा बालेकिल्ला जावपाक जाय
तो अजून आमी ताचे खातीर प्रयत्न करतली अशें म्हाका ह्या सगळ्या मेंबरांचो विश्वास आसा। हाचे नंतर आमचे सगळे मोर्चाचे कमिटी जातले, म्हणजे जी मेंबर्स हातून ना ती प्रत्येक जण वेगवेगळ्या मोर्चाचेर कमिटीचेर आसतली। तशेंच डिस्ट्रिक्टाची स्टेटीचेरय बी आमचे मेंबर्स थोडे वतले जे सिनियर मेंबर्स आसा। सो हांव सगळ्या खातीर परत एकदां अभिनंदन करता आनी ह्या कमिटीची सगळी मेळून काम करपा खातीर फुडें सरतली अशें हांव विश्वास दवरतां आनी तुमचे सगळ्यांचे पत्रकार बंधू आयल्या तांचे खातीर तुमचे सगळ्यांचे परत एकदां हांव धन्यवाद मागतां। सगळ्या पत्रकार भावांक देव बरो दीस आवडेता आनी तुमी आमचे कुडतोरी मंडलाची आयज आमी कमिटी डिक्लेअर केल्या अशें आमी समजूंक जाय आता, कारण सगळे कमिटी आमचे सेंट्रल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादाजी सरान आमकां नवे युवा अध्यक्ष आख्खे इंडियेभर केल्यात आनी ही एक बरी तांची विचार आसात, कारण आमचे फ्युचर जो मुखार व्हरतले ते युवा आसपाक जाय। बीजेपीचो वावर जो करतात तो आमी डॉक्टर स्नेहाचे लिडरशिपीर हांगासर एज अ मंडल प्रेसिडेंट आमी हांगासर करतले आनी फुडले वेंचणुकेर आमी आमचे कुडतोरीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलयतले अशें समजता आनी सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा। आणि ज्या तरेन भारतीय जनता पार्टीचे देशांतले जावं गोंयचें सरकार काम करता, हळूहळू लोकांचोय बी चड आनी चड विश्वास ह्या सरकाराचेर, सरकार करता त्या कामाचेर बसपाक लागिल्लो आसा आनी ताजें एक रिफ्लेक्शन म्हणून हळूहळू चड आनी चड लोकांचो सहभाग हो भारतीय जनता पार्टीच्या कार्यान आमकां दिसपाक लागिल्लो आसा। आज नवीन मंडळ जे आमी हांगा स्थापन केल्लें आसा, ह्या मंडळाच्या मुखार जो रोड मॅप आसा की कुडतरे मतदारसंघात प्रत्येक मनशा पर्यंत आमी भारतीय जनता पार्टी पावयतले। भारतीय जनता पार्टीच्या विशीं काही मिसअंडरस्टँडिंग्स लोकांचे मदीं पसरावपाचो काही शक्तींचो सदांच प्रयत्न आसता, पूण आमकां जशें खबर आसा जंय कमी थंय आमी, म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो पक्षाचें काम तळागाळापर्यंत पावोवपा खातीर हाजे फुडें कार्यरत आसतलो। कुडतरे मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मजबूत आनी बळकट करपाचेर आमची सगळ्यांची मोख हाजे फुडली आसतली आनी भारतीय जनता पार्टी कुडतरे मतदारसंघाची फुडली वाटचाल जी आसा ती आमी आतां एंथनीनी तुमकां सांगल्या, दोतोरांनी तुमकां सांगल्या, भारतीय जनता पार्टीक कुडतरेन भितर बरो फुडार आसतलो हातून कसलोच आमकां दुबाव ना। तुमच्या सगळ्यांच्या आधारान, तुमच्या सगळ्यांच्या कार्याच्या बळाचेर कुडतरेन भारतीय जनता पार्टी फुडें सरतली आनी जैतिवंत जातली हाजो म्हाका ठाम विश्वास आसा। आज परतून एकदां मंडळ नवनिर्वाचित सगळे मंडळाचे आमचे पदाधिकारी, सगळे सदस्य आणि त्याच भशेन बाकीचे सगळे आमचे मेंबर्स खंय ना खंय तरी आतांच तांणी सांगले त्या प्रमाणे आमच्यो फुडल्योय कमिटी आसतलो, खंय ना खंय तरी थंय तांची नेमणूक जातली। तुमकां सगळ्यांक हांव मना काळजांतल्यान अभिनंदन करता, कॉंग्रॅच्युलेट करता आनी भारतीय जनता पार्टीचें काम कुडतरे मतदारसंघात तुमच्या सगळ्यांच्या आधारान आनी कर्तृत्वाचेर मजबूत जातलें असो ठाम विश्वास व्यक्त करता। सगळ्यांक देव बरें हांव तें म्हणल्यार मुखार बरो हें आसतलो म्हणून की रिजनला बी टिकेट बी दितली काय कितें बीजेपीचे अशें हें आहा कशें आसा ना, काय तुम्ही कंटेस्ट करू करता म्हणटा का प्रेशरायज करून भितर घेवपाक शकता? न्ही कशें आसता, पक्ष म्हणून पक्ष बांदप हे पक्षाच्या संघटनेचें काम आसा। निवडणुकीच्या वेळार कोण खंय आसतलो किंवा निवडणुकीच्या वेळार तिकेट कोणाक आसतली, म्हाका दिसता रांदच्या पयलीं जेवपाचो प्रयत्न असो हो हांव धरतां। वेवस्थीत सगळें रांदून जावनी, सगळें जावनी, मागीर जेवपाचें तेन्ना ताचो विचार करुया आमी। आतांच न्ही कशें आसा की बरो फुडार डेफिनेटली आसा, भारतीय जनता पार्टीक बरो फुडार आसा। देशभरान
गोंयान सगळ्यात पक्ष मजबूत जायत आसा. आत्ता पक्ष संघटना ही आमी बांदतात आणि पक्ष संघटना जितली मजबूत जातली त्याच मजबुतीच्या आधाराचेर फुडली निवडणुकीची वाटचाल ठरतली. ज्या पक्षाची संघटना मजबूत ना ते निवडणुकीच्या वेळार उलोवंकूय शकना. तेन्ना पक्षाची संघटना ही मजबूत आसतली. पक्ष संघटनाचो स्वताच्या कर्तृत्वाचेर विश्वास आसा. निवडणुकीक वेळ आसा आणि निवडणुकीन भितर सुद्धा 27 जातली, 19 खूप गोष्टी आसात. म्हणून हांव कितें म्हणटा, जे आसा पळय न्ही सध्या रानप चालू आसा न्ही तोही डेव्हलपमेंट आपण सरकाराच्या कुस्तार डेफिनेटली. आणि हांव हेंय म्हणटा, भारतीय जनता पार्टी बाकीचे जे आमदार पक्षा बरोबर आसात तसोच पक्षूय बी आमच्या सगळ्या आमदारांच्या बरोबर आसा. जे आमच्या बरोबर आसात आमी तांच्या बरोबर आसात. आमी कोणाच्याच विरोधान ना, अजिबात ना. हांव परत क्लॅरिफाय करपाक सोदता. आणि इतलेंच न्हय, निवडणूक म्हणून हांव सांगता, तुमी जरी काही उतरां तोंडात घालपाचो प्रयत्न केलो तरी सुद्धा हांव परत सांगूंक सोदता, निवडणुकीक खूप वेळ आसा अजून. आणि म्हणून हांवें म्हळें जेवण रांदचे पयलीं जेवपाचो प्रयत्न करचो न्ही. शर्मात बाब, तुम्ही रांदचे पयलीं घेवप आसता. इतिहास खांदार मारून भोंवप नासता. इतिहासा पासून बोध घेवप आसता. इतिहासांतल्यान आमी भरपूर बोध घेतले आणि ताज्या खातीरूच पक्ष संघटना कशें आसा, दुसरो कोण तरी नो बॉल घालतलो आणि त्या नो बॉलाचेर बाय वतली आणि 4 मेळटली हाचेर आमचो विश्वास ना. केदोय व्हडलो यॉर्कर बॉल सुद्धा जरी आयलो, त्या बॉलाचेर कशें खेळप आणि 6 कशी मारप हाजी चिंता आमी करपाची पयलीं नो बॉल घालून 4 मारले म्हणून आतां तुम्ही इतिहासाच्यो काही गोष्टी ज्यो असतात हाज्या पासून बोध घेवप आसता. आणि भारतीय जनता पार्टी ही इतिहासापासून बोध घेता. इतिहास घट्ट धरून फाटीर मारून भोंवना, फुडाराचो विचार करता आणि त्या बोधांतल्यान फुडें जें कितें सुदारपाची गरज आसा तें. आणि आमकां एक गोष्ट खबर आसा, पक्ष संघटना ही जर मजबूत असली, पक्ष संघटना ही जबरदस्त जर असली, तर पक्ष संघटनेच्या आधाराचीच खंयच्याय बॉलाचेर 6 मारपाची आमची तयारी आसता. काम करता आणि 2 वर्स उरले आणि भरपूर काम जातलें. अशें हें काम जाता जाता बीजेपीचे भवित्य कुर्तुरी कशें आसतलें, कितले पर्यंत लोक तुमचे मरे येतले. जो दुसरो आमदार आसा तो काम नेटान करीत आसता सामकें. तशें हे परिस्थितीन तुमचे बीजेपीचे मेंबरशीप हो तुमचो बीजेपीचो बरो फुडार कुर्तुरी घातलो कसो ना. हांव इतलेंच हाजेर सांगपाक सोदतां, आज हांगाचो जो आमदार आसा हो भारतीय जनता पार्टीचे दोतोर प्रमोद सावंताच्या फुडारपणा खाल्लें जें सरकार आसा अत्यंत बरें काम करता आणि कोणाक कडेन डिस्क्रिमिनेशन करना. म्हणजे जे आमदार पक्षाक आज सपोर्टींग आसात हांचीं कामां जातात. इतलेंच न्हय, जर सपोर्टींग ना तांच्याय मतदारसंघा कडेन आमी दुजा भाव करनात. सगळ्या मतदारसंघांनी बऱ्या प्रकारचें काम चल्लां आणि हें काम करता आसतना म्हज्या पक्षाक बाबा ताजें नुकसान जातलें हो कितें हाचोय विचार आमचें सरकार करना. कारण सरकार हें गोंयचें सरकार आसा. जरी भारतीय जनता पार्टीन फॉर्म केल्लें सरकार असलें तरी तें गोंयचें सरकार आसा. सगळ्यांच्या खातीर हें सरकार काम करता आणि काम करतलें. ज्या तरेची परिस्थिती आसतली त्या वेळावरचो निर्णय हो त्या वेळार घेतलो वतलो. आज जो कोण पक्षा बरोबर आसा, पक्ष ताज्या बरोबर आसा. जे काही मतदारसंघाचे आमदार पक्षा बरोबर ना, थंय बी केन्नाच गोंयच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कोणा कडेनूच डिस्क्रिमिनेशनाचें काम केल्लें ना. फुडलीं 2 वर्सां बीजेपी कुर्तुरी भरपूर काम करतली आमदारा थ्रू. समजप कितें हो तुमचो भाग आसा, म्हजो सांगपाचो म्हजो भाग आसा. हांव इतलेंच सांगपाक सोदतां, संघटना बांदपाचें, लोकां पर्यंत पावपाचें, लोकांची कामां करपाचें काम हें बीजेपी हाज्या पयलीं करीत आसा, करता आणि हाज्या फुडें सदांच करतली. आमदार आसप, आमदार कोण आसप हो सगळो दर इलेक्शनाक येतली, इलेक्शनां वतली. संघटना ही चिरंतन उरतली आणि संघटनेचें काम आमी करतात. जो आमच्या बरोबर आसा ताका बरोबर घेवन काम करतली. जो आमच्या बरोबर ना ताज्याय मतदारसंघान सरकार काम करताच. हांव फुडें निवडणुकीन कितें जातलें, 2 वर्सांनी कितें जातलें, मागीर ताजे नंतर वन नेशन वन इलेक्शन जावन परत इलेक्शन जातलें काय, ह्या सगळ्या गोष्टींचेर म्हाका दिसता आज आमी आत्तां विचार करपाची गरज ना. पार्टी लिडरशीप सगळ्या गोष्टींचेर विचार करता. संघटना म्हणून काम करपाचें आमचें काम आसा. मतदारसंघान भितर हांव परतून एकदां सांगता,
भारतीय जनता पार्टी मजबूत जातली आणि भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व, भारतीय जनता पार्टीची स्ट्रेंथ कुडतरे मतदारसंघान हाज्या फुडें कोणूच नाकारूंक शकचो ना. जे कितें फुडें राजकीय मळाचेर कुडतरेन घडटलें तातूंत मेजर रोल हो भारतीय जनता पार्टीचो आसतलो. ही गोष्ट आमी लक्षात दवरया. तातूंतल्यान कितें समजोवपाचें बी तो प्रत्येकाचो भाग आसा. नवी कमिटी केल्या न्हू, नवी कमिटीचो प्रयत्न तुमचो मेंबरशीप वाडोवपाचो म्हणून मेंबरशिपूच आनी टू रिच आउट टू न्ही. नवी कमिटी जी आसा परतून एकदां सांगता, सांगिल्ल्यान चे गैरसमज पयस करप. कशें आसा, आज सोशल मिडिया ही खूब पावरफूल आसा आणि सोशल मिडिया पावरफूल जायत पासून एक ट्रेंड आमी पळयतात की हळू काही लोक सोशल मिडियाचेर येतात ते गॉस्पेल ट्रूथ म्हणून आमी घेवपाचो एक फावटी एक ट्रेंड आमी सगळ्याक दिसता. आमकां दिसता की सोशल मिडियार आयले मरे ते खरें आसतलें, पूण खूब फावटी हाजो गैरफायदो घेवन फेक नॅरेटिव्स पसरावप आणि हे फेक नॅरेटिव्स पसरायतना हळू तर अशा स्तराचेर अशा लिमिटाक लोक पावतात की ताका लागून आमी आमची स्टेटीचो इंट्रस्ट डॅमेज करतात, आमी आमचो नॅशनल इंट्रस्ट डॅमेज करतात. अशा स्तरापर्यंत सुद्धा काही लोक पावतात. जस्ट कित्याक भारतीय जनता पार्टी बद्दल किंवा आमचे माननीय पंतप्रधानांच्या बद्दल फेक नॅरेटिव्स पसरावप, हाका लागून एकदा आमी खंयच्याय स्तराचेर वतात. तेन्ना आज आमी बीजेपी म्हणून, आणि आमी बीजेपी सदांच मानतात की नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट अँड इंडिव्हिज्युअल ऑलवेज कम्स लास्ट. सो अशा वेळार इन द इंट्रस्ट ऑफ द नेशन, इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट, बीजेपीचे जे कार्य आसा हे प्रत्येकाच्या पर्यंत पावोवप इन इट्स ट्रू फॉर्म. म्हणजे बीजेपी आज खरें डेव्हलपमेंट ह्या विशयाचेर वता. बीजेपी इन्क्लुझिव्ह ग्रोथाचेर सदांच, सबका साथ सबका विकास, इट मिन्स इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सगळ्यांक बरोबर घेऊन जेन्ना वयर सरपाक सोदतात आणि अशा वेळार बीजेपीच्या बद्दल खूब गैरसमज, चुकीचे समज विथ ओन्ली सम वेस्टेड इंट्रस्ट हे लोकांचे मदीं पसराव. आमच्या मुखार आज ती सुद्धा एक मोठी चॅलेंज आसा. बीजेपी अराउंड 4800 सुमार आमची मेंबरशीप हांगा जाल्ली आसा. बूथ कितले 43 बूथ कुडतरेन आसा. तेचेर आमी आता इंडिया वाल्याक एक मुस्लिम बरो मेळ्ळा न्ही, ते भशेन तुमी इरफान पठाणी आशिल्लो, सगळे तरेतरेचे बॉलर आमचे फोटो फाटल्यान मातशे फोटो. सबस्क्राईब, शेअर, लाईक युनिक गोवा.